टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। इगतपुरी तालुक्यात आज दिनांक 1 ऑगस्ट पासून महसूल सप्ताह प्रारंभ होत आहे आणि या महसूल सप्ताहात जे पीक पाणी जे आहे ते बघण्यासाठी आणि त्याची पाहणी करण्यासाठी इगतपूरचे तहसीलदार जे आहेत अभिजित बारावकर ते शेतकऱ्यांच्या बांधावर आले आहेत। आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया नेमकं पीक पाणी संदर्भात काय माहिती द्याल सर? सर्वप्रथम मी इगतपुरी तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार आणि आज 1 ऑगस्ट महसूल दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। या महसूल दिनाचं औचित्य साधून शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातबारा आणि सातबाऱ्याची पीक पाणी। तर आजपासून आपण खरीप 2025 या हंगामाची 1 ऑगस्ट पासून पीक पाणीची सुरुवात करत आहोत। तर ते पीक पाणीचं ॲप चालतं की नाही किंवा त्याच्यामध्ये कशा प्रकारे पीक पाणी करावी, तर ते पीक पाणीचं प्रात्यक्षिक समक्ष शेतकऱ्यांना देणं आवश्यक आहे। तर आमचे सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि मी स्वतः आम्ही ठिकठिकाणी जाऊन प्रत्यक्ष बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना त्याचं प्रात्यक्षिक देत आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पीक पाणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला आपल्या शेतात आपल्या मोबाईलच्या आधारे करता येणार आहे। आपल्याला कुठेही तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही। आणि हे पीक पाणी केल्याचे फायदे असे आहेत की सर्वात महत्त्वाचं असं की आपल्याला पीक नुकसानीची रक्कम या पीक पाणीच्या आधारे मिळणार आहे। पीक विमा असेल किंवा विविध पिकांचं जे काही अनुदान आहे किंवा वेगळ्या प्रकारच्या कृषी विभागाच्या योजना आहेत तर याच्या मार्फत आपल्याला त्या मिळणार आहेत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधव आणि भगिनींना मला आवाहन करायचं आहे की नम्रपणे आवाहन करण्यात येते की ही जी पीक पाणी आहे ती आपण तात्काळ करावी। आपल्या शेतामध्येच आपल्या मोबाईलच्या आधारे ती करण्यात येईल। तर सर्वांनी तात्काळ पीक पाणी करावी आणि शासनाच्या सर्व विविध योजनांचा लाभ घ्यावा। धन्यवाद। जर पाहिलं तर प्रत्यक्षात बांधावरून तहसीलदार यांनी पीक पाणी याच्या ॲपद्वारे जे आहे नोंदणी करण्याचे आवाहन तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।